चंदगड वैजनाथ शिक्षक पतसंस्थेवर शिक्षक संघ थोरात गटाचा अटकेपार झेंडा। 15 पैकी 14 जागांवर वर्चस्व। परिवर्तन स्वाभिमानी आघाडीचा भरघोस विजय। संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचा जल्लोष। चंदगड तालुक्यातील वैजनाथ शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षक संघ थोरात गट प्रणित श्री राजर्षी शाहू परिवर्तन स्वाभिमानी आघाडीनं प्रचंड यश मिळवत 15 पैकी 14 जागांवर विजय मिळवला। या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिक्षक संघाच्या दोन्ही गटांमध्ये तडजोड करण्यासाठी अनेक ज्येष्ठांनी प्रयत्न केले, मात्र सत्ताधारी गटानं हे प्रयत्न धुडकावले आणि निवडणूक अनिवार्य ठरली। काल रविवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत 269 मतदारांपैकी 267 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि परिवर्तन स्वाभिमानी आघाडीनं भरघोस मताधिक्यानं विजय संपादन केला। विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: सर्वसाधारण गट मनोहर नाईक, अविनाश दावणे, सचिन तेरणीकर, विठ्ठल पाटील, उदय पाटील, परसराम नाईक, दयानंद पवार; महिला गट उज्ज्वला चिंचनगी, आसावरी बल्लाळ; इतर मागास प्रवर्ग पुंडलिक कुंभार; अनुसूचित जाती गट तुकाराम कांबळे; विमुक्त प्रवर्ग MM नाईक; सत्ताधारी गटातील एकमेव विजयी उमेदवार संजय विठ्ठल घोळसे; थोरात गटाचे अध्यक्ष सदानंद पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष शाहू पाटील यांनी निर्णायक नेतृत्व करत परिवर्तन स्वाभिमानी आघाडीचा विजय सुनिश्चित केला। त्यांच्यासोबत नेते नामदेव कोले आणि DM पाटील यांचंही मोठं योगदान राहिलं। शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शिवाजी पाटील यांनी सत्तारूढ गटाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली, मात्र निकालानं त्यांना मोठा धक्का बसला। विजयानंतर अध्यक्ष सदानंद पाटील यांनी शिक्षक बँक निवडणुकीतील पराभवाचं शल्य या विजयानं धुवून निघाल्याचं सांगितलं, तर शाहू पाटील यांनी हा विजय म्हणजे मतदार राजांनी शिक्षक संघाच्या कार्याला दिलेली पोचपावती असल्याचं स्पष्ट केलं। या अभूतपूर्व यशानंतर केवळ जिल्हा स्तरावर नव्हे तर राज्यभरातून शिक्षक संघ थोरात गटाच्या विजयाचं कौतुक केलं जात आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।